नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ आणि आपण सर्व रसिक. संतोषनी म्हटल्याप्रमाणे कलाकारांनी बोलू पण नाही. जे असेल ते सादरीकरणातनं हा डायलॉगच असतो. एका बाजूला भगवंताशी आणि एका बाजूला आपण जे श्रोते आहात त्या श्रोत्यात दडलेल्या आत्म्याशी असा तो संवाद असतो. हे अमोल सरांचं हे जे काम आता खूप जवळून पाहायला मिळालं. मलाही विद्यार्थ्यांचं ऐकायचं आहे. बरं, डॉक्टरांनी मगाशी म्हटल्याप्रमाणे कोणीही छोटा कलाकार आणि मोठा कलाकार असं कधी काही असत नाही. कारण आम्हालाही आता मीही गेली साधारण एक 56-57 वर्ष मी बासरी वाजवतोय. पण मलाही या जी छोटी मुलं आहेत ना, ह्याच्यामधून मला पण जावं लागलेलं आहे. त्यामुळे ह्यातील कोणीतरी उस्ताद झाकीर हुसेन होतील भविष्यात, व्हावं त्यांनी. आणि नेहमीच म्हणजे अभ्यास आणि हे दोन्ही कला हे एकत्र नेहमीच करता येते. कारण माझं पण चांगलं करिअर असलेला मी आहे. डिस्टिंक्शन होल्डर आहे. त्यावेळेला 12वीला 90% मिळून इंजिनिअरिंग मेडिकल मेरिटवर मिळालेलं आहे. 76-77ची गोष्ट सांगतोय. आणि तरी असं करता आलं आहे. तर त्यामुळे मुलांनो, तुमचा अभ्यास ती तुमच्या याला तुमची प्राथमिक ती तुमची जबाबदारी आहे. ते करता करता तुम्ही सरांचा सहवास तुम्हाला मिळतोय. खूप मोठे व्हा आणि अशाच मोठ्या स्टेजवर या मुलांतील दडलेले कलाकार ऐकायचा योग मला येवो असं मी बोलून मी माझे शब्द थांबवतो. नमस्कार.